गावाच्या शेवटच्या टोकाला एकटी राहणारी श्यामाबाई रोज सकाळी उठून अंगण झारायच्या. देवाला नमस्कार करून आपला जुना पिशवीत डबा ठेवून दिवसात मिळणाऱ्या 700 रुपयांसाठी गावभर काम करायला निघायच्या. कारण त्यांचं आयुष्य कष्टांनी भरलेलं होतं. पती गेल्यानंतर आणि मुलगा शहरात स्थिरावल्यानंतर त्यांना आधार म्हणावा तसा कोणी नव्हतं. पण तरीही त्या स्वतःचं जीवन शांतपणे, स्वाभिमानाने आणि प्रेमाने जगत राहिल्या. गावातल्या अनेक घरात त्या भांडी घासायच्या, साफसफाई करायच्या, भाजीपाला आणून द्यायच्या आणि कामाच्या मोबदल्यात मिळणारी 700 रुपये त्यांच्यासाठी रोजच्या जगण्यात सोन्याहून मोलाचे वाटायचे. त्यांचं शरीर थकल्यासारखं होतं, पण मन मात्र नेहमीच उजळलेलं असायचं. त्या प्रत्येक घरात लोकांना आदराने हसून अभिवादन करायच्या आणि मुलांना नेहमी गोड बोलायच्या. त्यामुळे सगळ्या गावात लोक त्यांना श्यामाताई म्हणून हाक मारते. एक दुपार अशीच येऊन गाठली जेव्हा पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या आणि कामावरून परतताना रस्त्याच्या कडेला एक छोटा मुलगा चिंतेने बसलेला त्यांना दिसला. त्याच्या फाटलेल्या चपला आणि घाबरलेल्या डोळ्यांनी त्यांना काहीतरी बिनसलं आहे हे लगेच कळलं. त्यांनी विचारताच मुलानं सांगितलं की त्याची शाळेची फी भरण्यासाठी घरात पैसे नाहीत. वडील आजारी आहेत आणि त्यामुळे तो उद्यापासून शाळेत जाऊ शकणार नाही. हे ऐकून श्यामाबाईंचं मन भरून आलं. जरी त्या दिवशी मिळालेले 700 रुपये त्यांना स्वतःच्या औषधांसाठी आणि धान्यासाठी लागणार होते, तरी त्या मुलाच्या भविष्याची चिंता त्यांच्या मनात अधिक जड झाली. त्यांनी मुलाचा हात धरला आणि म्हणाल्या, "चल बाया, आजची फी माझ्याकडून भरेन." आणि तो मुलगा चकित होऊन त्यांच्याकडे पाहत राहिला. पण त्यांचं प्रेमळपण, त्यांची मानवी भावना इतकी खरी होती की त्या निर्णयामागे काहीच अपेक्षा नव्हती. शाळेत फी भरून दिल्यावर मुलगा त्यांच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला की "आजी, तुम्ही देवासारखे आहात." ते ऐकून श्यामाबाईंच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. घरी परतताना त्यांच्या खिशात फक्त 200 रुपये उरले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं शांत हसू पसरलेलं होतं. जणू त्यांनी कोणाचा तरी जग उजळवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच मुलगा पळत पळत त्यांच्याकडे धावत आला आणि म्हणाला की त्याच्या शिक्षकांनी सगळ्या वर्गासमोर सांगितलं की त्याची फी एका वृद्ध महिलेनं भरली, जी मनानं खूप श्रीमंत आहे. तेवढ्यात देशमुख काकूही आल्या आणि श्यामाबाईंना मिठी मारत म्हणाल्या, "ताई, तुमच्यासारखी लोक जगात कमी उरली आहेत." आणि त्यांच्या हातात 5,000 रुपयांचा लिफाफा देत म्हणाल्या की हा सन्मान आहे त्यांच्या माणुसकीचा, त्यांच्या दयाळूपणाचा. श्यामाबाईंनी सुरुवातीला ते घेऊ नये असं म्हटलं, पण काकूंनी आग्रह केला आणि म्हणाल्या, "तुम्ही जे केलं ते पैशांनी मोजता येत नाही, पण हा सन्मान तुम्हाला मिळायलाच हवा." त्या रात्री श्यामाबाई दिव्यासमोर बसून खिडकीतून बाहेर पाहत होत्या. आकाशात तारे चमकत होते आणि त्यांच्या मनात एक अतूट शांती उमलली होती. कारण कष्ट करून मिळणारे 700 रुपये त्यांच्या जीवनाची गरज होती, पण एखाद्याला आधार दिल्याने मिळणारी मनाची समृद्धी त्यापेक्षा कितीतरी अमूल्य होती. त्या हसल्या, डोळ्यात हलकी ओल घेऊन पुटपुटल्या, "माणुसकी उरली आहे, फक्त तिला पाहणारे मन हवं." आणि त्या दिवसापासून गावात सगळेजण म्हणू लागले की श्यामाबाईंच्या हातात 700 रुपये असले तरी त्यांच्या हृदयात लाखो रुपयांची माया आणि सोन्यासारखी मनाची श्रीमंती आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर गुन्हेगारी गोष्टी मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.